रोज सकाळी गावातल्या छोट्याशा घरातून रोहनच्या हसण्याचा आवाज ऐकू येई. रोहन म्हणजे त्या घराचा जीव. त्याची आई अंजली सकाळपासून कामात गुंगलेली असायची, पण रोहनचा उत्साह तिला नेहमीच प्रेरणा देत असे. रोहनच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि अंजलीने त्याच्या स्वप्नांसाठी मोठे बलिदान दिले होते. अंजली रोज पहाटे उठून शेतात कामाला जायची. तिला आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल करायचे होते. रोहनला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. तो शाळेत असताना खूप सुंदर चित्र काढायचा. त्याची चित्र पाहून शिक्षकही आश्चर्यचकित होत. मात्र गावातल्या साधनसंपत्तीच्या अभावामुळे त्याच्या कलेला हवे तेवढे प्रोत्साहन मिळत नव्हते. रोहनची चित्रकला पाहून त्याच्या आईला त्याच्याबद्दल अभिमान वाटत होता. माझा मुलगा एक दिवस मोठा कलाकार होईल, असं ती नेहमी म्हणायची. पण परिस्थिती बिकट होती. शेतातलं उत्पन्न आणि थोड्याफार शाळेच्या नोकरीवर दोघांचंही पोट चालायचं. रोहनला चित्रकलेचं शिक्षण घ्यायचं होतं, पण पैसे नसल्यामुळे ते शक्य नव्हतं. अंजलीने आपल्या सगळ्या जमापुंजीतून रोहनसाठी रंग आणि कागद आणले. ही बघ, तू तुझं स्वप्न पूर्ण कर, असं म्हणत ती त्याच्या डोळ्यात अश्रू आणत असे. रोहनने आपली मेहनत थोडीही कमी केली नाही. तो गावातल्या प्रत्येक जागी बसून चित्र काढत राहायचा. गावातल्या लोकांनीही त्याला खूप प्रोत्साहन दिलं, पण मोठं काही साध्य करणं हे सोपं नव्हतं. एका दुपारी रोहन आपल्या आवडत्या झाडाखाली बसून चित्र काढत होता, तेव्हा तिथे एक वृद्ध कलाकार विश्वनाथ आला. तुझं चित्र बघून मला माझ्या तरुणपणाची आठवण झाली, विश्वनाथ म्हणाला. रोहनने आदराने त्याला नमस्कार केला आणि त्याच्याकडून बरंच काही शिकायला मिळेल असं मनाशी ठरवलं. विश्वनाथच्या मार्गदर्शनाखाली रोहनची कला अधिकच सुधारली. विश्वनाथने त्याला रंगांचे विविध प्रयोग शिकवले आणि चित्रकलेच्या जगातल्या विविध गोष्टी समजावून सांगितल्या. पण विश्वनाथला आपल्या आयुष्यातील काही कटू अनुभवांमुळे कलेपासून दूर व्हावं लागलं होतं. रोहनला ते ऐकून वाईट वाटलं, पण त्याने आपली मेहनत सुरूच ठेवली. काही महिन्यांनी रोहनला शहरातल्या एका नामांकित कला स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. ही संधी त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी होती, पण त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पैसे, तयारी आणि आईला सोडून जाण्याचं दुःख या सगळ्याची काळजी त्याच्या मनात होती. अंजलीने आपल्या सगळ्या गाठीच्या पुरच्या फोडून त्याला मदत केली. जा आणि तुझं स्वप्न पूर्ण कर, असं म्हणत तिने त्याला आशीर्वाद दिला. शहरात आल्यावर रोहनने आपल्या कलेचा झळकावा दाखवला. स्पर्धेत भाग घेताना त्याने अनेक आव्हानांचा सामना केला. शहरातल्या लोकांच्या कलेच्या सरांनी तो थोडा घाबरला, पण आपल्या आईच्या आणि विश्वनाथच्या प्रोत्साहनामुळे त्याने आपली मेहनत सुरूच ठेवली. स्पर्धेच्या दिवशी त्याच्या चित्रांमध्ये त्याची भावना आणि कष्ट झळकत होते. त्याच्या कलाकृतीने परीक्षकांना प्रभावित केलं. रोहनने स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्याने ताबडतोब आपल्या आईला फोन करून ही बातमी दिली. आई, तुझं स्वप्न पूर्ण झालं, तो म्हणाला. अंजलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. रोहनने आपली सगळी कमाई गावाच्या विकासासाठी दान केली. गावात परत आल्यावर त्याने आपल्या गावातल्या मुलांसाठी एक कलाशाळा सुरू केली. तुम्हीही आपली स्वप्न पूर्ण करू शकता, तो नेहमी मुलांना सांगायचा. रोहनचं स्वप्न पूर्ण झालं, पण त्याने आपल्या गावाचं भविष्यही उज्ज्वल केलं. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथाश्री मराठी या चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा.